नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. एक महत्त्वाची सूचना. आनंद मोतीलाल शेंडे, वय 62 वर्ष, 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:30 वाजता हिंजवडी फेज 3, भोईरवाडी येथून वॉकिंगला जातो म्हणून घराबाहेर पडले. ते अद्यापही घरी परतले नाहीत. त्यांना स्मृतिभ्रंशाचा त्रास असल्याने कुटुंबीय काळजीत आहेत. महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे अध्यक्ष शिवभाऊ पासलकर आणि शेंडे परिवार यांच्याकडून पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. आनंद शेंडे यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यास 1,00,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे ते घरी परततील. नमस्कार, मी शिवभाऊ पासलकर, महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष. आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण, आज आनंद मोतीलाल शेंडे हे वय वर्ष 62, हिंजवडी परिसरातून ते सकाळी 22/4/2026 रोजी सकाळी 8 वाजता घरातनं चालायला म्हणून नेहमीप्रमाणे बाहेर गेले, तर ते अद्याप घरी आले नाहीत. बाहेर गेले म्हणजे ते बऱ्यापैकी अंतरावर गेले. एका कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत, कॅमेरा दिसल्यानंतर दुसऱ्या कॅमेऱ्यात दिसत आहेत, नंतरच्या तिसऱ्या कॅमेऱ्यातनं ते दिसतच नाही. त्यांच्या वयानुसार त्यांना जरा शुगर आहे, BP आहे, त्याच्यामुळं त्यांचं थोडं विस्मरण झालेलं दिसतंय. कारण विस्मरण झालं की माणूस घरातून बाहेर पडलं की सरळ त्याला कळत नाही कुठं जायचं आणि कुठं नाही. त्यामुळं ते चालत 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 ते पुढे गेले, किंवा कदाचित पुढे बाबा एखादा अपघात झाला असेल, कोणी त्यांना एखाद्या दवाखान्यात ऍडमिट केलं असेल, किंवा त्याला काही सांगतात नाही, एखाद्या वृद्धाश्रमामध्ये असेल किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये असतील, किंवा असं पण होऊ शकतं कधी कधी अशा पण घटना झालेल्या आहेत. किंवा ते एखाद्या एसटी मध्ये बसतात, बसमध्ये बसतात, जिथं बस जाते तिथपर्यंत जातात, जिथे एसटी जाते तिथपर्यंत जातात. कदाचित ते पुणे शहरात, पुणे जिल्ह्यात तिथं बसून नसू शकते, किंवा कदाचित ते मग एखाद्या लांब पल्ल्याच्या एसटी मध्ये कोण पंढरपूरला जातं, कोण तुळजापूरला जातं, कोण कोल्हापूरला जातं, कोण आळंदीला जातं. म्हणजे अशा परिसरात ते महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आहेत. त्याच्यामुळं आम्ही आज त्यांच्या मुलांच्या जावयांच्या सांगण्यानुसार त्यासाठी प्रेस घेतलेली आहे, किंवा ही व्यक्ती कुठेतरी आहे. कारण सौ साधना आनंद शेंडे, त्यांची मिसेस आणि माझे मिस्टर आनंद मोतीलाल शेंडे हे 22/4/2026 सकाळी फिरायला जातो म्हणून निघाले, आणि आम्ही वाट बघितली पण ते काही आलेच नाही. पण मग शोधाशोध झाली, 10 वाजेपर्यंत आम्ही शोधाशोध केली, पण ते काही आलेच नाही. त्याच्या आधी काही वाद वगैरे झाला नाही आमच्याकडे, सगळंच बरोबर होते. पण त्याच्या आधी त्यांना ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आलेला होता, तर ते आधी सारखे बोलायचे नाही, कमी बोलायचे. त्यांना शुगरचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, ते बोलू शकत नाही आणि चालू पण शकत नाही, तेवढे चालू शकत नाही. मी तुम्हाला एवढीच विनंती करते की माझे मिस्टर जिथे कुठे असतील तिथून तुम्ही लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करा. मी कळकळीची विनंती करते तुम्हाला. आणि माझ्या परिवाराचा आधारस्तंभ म्हणजे माझे मिस्टर, माझे मुलं, त्यांच्यामुळे पोरके झालेले आहेत. खूप वाट बघतो, असं वाटते की कोणाचा तरी फोन येणार आणि ते येतील, पण ते अजून काही परत आलेले नाही. माझं नाव आर्यन शेंडे. जे हरवले आहेत ते माझे वडील आहेत. ते 22 तारखेला घरून निघाले. त्यांच्याजवळ फोन नाही, पैसे पण नाही, आणि काही ATM आणि हे पण नाही आहे की कुठे ते जाऊ शकतात आणि काही करू शकतात. त्यांना डिसेंबरला ब्रेन स्ट्रोकचा आजार झाला. थोडासा विसरण्याचा प्रॉब्लेम आहे. त्यांचा मोस्ट प्रॉब्ली रस्ता चुकलेला आहे. त्यांना घरी परतायचा रस्ता मिळत नाहीये अशी आमची शक्यता आहे. ते जिथे पण असतील, कोणाला पण दिसतील, कुठल्या पण नंबरवर फोन करू शकता. शिवभावाच्या नंबरवर फोन करू शकता, आणि काय बी माहिती भेटल्यावर आम्ही 1,00,000चा रक्कम देण्यास तयार आहोत. कंप्लेंट वगैरे सगळी केली आहे. त्यांच्याकडून त्यांची जाच पडताळ चालू आहे. ते पण पोस्टर लावत आहेत. त्यांनी पण त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये शेअर केलं आहे डिटेल वगैरे. त्यांच्याकडून पण जाच पडताळ चालू आहे.